हॅलो फ्रेंड, कशा आहात? मजेत असाल आशा करते आणि मजेतच आहात हे मला माहीतच आहे. आणि आज आपण काय बनवणार आहोत, आपला स्पेशल बेत काय असणार आहे आज आपण बनवणार आहेत. तर सगळ्यांना अगोदर होळीच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला. आणि आज मी काय बनवणार आहे, आज आता होळी म्हटलं की काय बनवतात हे तुम्हाला माहीतच आहे. तर मी आज बनवणार आहे स्पेशली पुरणपोळी. तर पुरणपोळी बनवणार आहे. तर पुरणपोळी घरच्यांना सगळ्यांनाच आवडते, मला सोडून सगळ्यांनाच आवडते पुरणपोळी. तर आज पुरणपोळीचा बेत आहे. तर पुरणपोळीला काय काय साहित्य लागणार आहे आणि अशा मस्त टम फुगणाऱ्या पुरणपोळ्या मी बनवणार आहे. आमच्या इकडं म्हणतात असं, अशा फुगणाऱ्या पोळ्या बनवणार आहे छान. तर पुरणपोळीला आपल्याला काय काय साहित्य लागतं, किती डाळ घ्यायची, किती पीठ घ्यायचं, हे सगळं साहित्य प्रमाण दाखवते. आणि मस्तपैकी अशा गोड चुटूक सगळ्यांना आवडणाऱ्या पुरणपोळ्या बनवते. तर चला, तर मग आता आपण डाळ घेतलेली आहे, डाळ पण दाखवते तुम्हाला मी. बघा फ्रेंड, आपण इथे घेतलेलं आहे आपल्याला लागणारं साहित्य काय आहे. तर हे बघा लागणारं साहित्य आपल्याला, मी 1 कप डाळ घेतलेली आहे. ही आपली गावची डाळ आहे, गावावरून आणलेली आणि शेतातली डाळ आहे. आणि इथे गूळ घेतला आहे, गूळ घेतला आहे. आणि गूळ मी थोडासाच घेतला आहे, कारण मी इथे थोडीशी साखर वापरते. साखर आणि गूळचा टेस्ट एकदम छान असतो. कोणी गुळाचेच बनवतात फक्त, तर कोणी साखरेचं बनवतो, कोणी गुळाचे बनवतो. तर आपल्याला फक्त गुळाचे न बनवता साखरेचा आणि गुळाचे दोन्ही कॉम्बिनेशन, तर पुरणपोळी एकदम छान गोड आणि चविष्ट लागते. आणि त्याच्याचबरोबर आणखीन त्याचीच पुरणपोळीची चव वाढवण्यासाठी म्हणजे हे आपलं काय, हे सगळ्यांनाच माहीत असेल, हे जायफळ आहे आपलं. आणि हे पुरणपोळीमध्ये टाकलं ना, याचा वास काय भारी येतो, खूप मस्त आहे हे. आणि हे आवर्जून वापरा. आणि हे आपल्याला जायफळाचे फायदे पण खूप असतात. जायफळाचे फायदे काय असतात, तर जायफळाने आपल्याला खूप शांत झोप लागते. जर ज्याला कोणाला झोप येत नसेल, तर दुधामध्ये जर जायफळ टाकून दूध पिलं तर खूप शांत झोप येते आणि डोकं पण दुखत नाही. तर नक्की ट्राय करून बघा, झोपेसाठी खूप कमालची आहे जायफळ. तर मी हे बघा, हे तुम्हाला दाखवते, एवढं सामान हे वापरते. आणि सॉरी, विलायची विसरली, विलायची पण टाकायची आहे, विलायची पण टाकायची. तर चला, आता आपण घेऊया डाळ शिजवून आणि पुढची प्रोसेस दाखवतेच तुम्हाला. बघा फ्रेंड, आपण इथे कुकरला लावून घेतलेली आहे डाळ. तर 3 ते 4 शिट्ट्या काढायच्यात, मस्त मऊ शिजू द्यायची डाळ. आणि नंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची डाळ, त्याच्यामध्ये साखर गूळ पण टाकून घ्यायचं आहे. तर चला, तर आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया, नंतर पुढची प्रोसेस लवकरच करूया. बघा, इथं आपण मस्तपैकी अशी गाळ छान मऊ डाळ शिजवून घेतलेली आहे. हे बघा थंड पण झालेली आहे. अशी डाळ शिजवून घ्यायची आपल्याला. तर अशी डाळ शिजवून घ्यायची मस्तपैकी. आणि आता आपण याला मिक्सरला लावू आणि मस्तपैकी याच्यामध्ये गूळ आणि साखर घातला तरी पण चालतं, नंतर घातला तरी पण चालतं. तर मी आता थोडंसं आमटीसाठी डाळ थोडीशी काढून ठेवते आणि नंतर याच्यात गूळ आणि साखर मिक्स करून आपण मिक्सरला लावून घेऊया. तर चला, तर मग आता पुढची प्रोसेस करूया. फ्रेंड, आपण मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि काढून घेतलेला आहे. इथे खूप मऊ सूद असं खूपच छान आपलं हे झालेलं आहे. आपण हे करून घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आणि आता आपण इकडे पीठ पण मळून घेतलेलं आहे. हात नको लावूस पिलू. इथे पीठ पण मळून घेतलेलं आहे, आपण दाखवते मी तुम्हाला. इथे आपण खूप छान आणि मऊसूद पीठ मळून घेतलेलं आहे. असं पीठ पाहिजे पुरणपोळ्यासाठी, की एकदम असं मऊ झालं पाहिजे. आणि कमीत कमी आपल्याला 5 मिनटं तरी त्याला रेस्ट करू द्यायचं आहे. तसं तर 10 मिनटं, पण 5 मिनटं ठीक आहे. 5 मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे. आणि आता आपण चला, आपली तयारी पूर्ण झालेली आहे. आपण मिक्सरला लावून पण घेतलेली आहे डाळ आणि इकडे पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर चला, आता आपण जाऊया, आपण बनवायला घेऊया आता पोळ्या. तर कशा होतात पोळ्या मी दाखवते तुम्हाला. चला, आता आपण जाऊया. आपली इथं पुरणपोळी कशी फुगलेली आहे आणि मस्त झालेली आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या सर्व. तर चला, आता मला ही तुम्हाला दाखवायची होती म्हणून दाखवते. आता सगळ्या पुरणपोळ्या अशाच बनवून घेते. तर चला, पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्यात आपल्या पुरणपोळ्या. तर ह्या झालेल्या आहेत आपल्या रेडी. हे बघा, अशा पद्धतीचे आपल्याला सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्यात. तर बघा, आमची होळी पण खेळून झाली मिस्टरांबरोबर आणि स्वयंपाक पण रेडी आहे. आले मिस्टर होळी खेळले आमच्यासोबत, मुलांसोबत, माझ्यासोबत.
तर म्हणून कलर लागलेला आहे. आणि आता आपला बेत काय आजचा तो तुम्हाला दाखवलेलाच आहे, पुरणपोळी. तर बघा दाखवते, आपली पूर्ण डिश रेडी झालेली आहे. तर हे बघा फ्रेंड, आपली डिश रेडी झालेली आहे. हे इथपासून आपली पुरणपोळी. इथे आहे आपलं, आमच्या इकडे आळण बोलतात. तर हे दूध असतं, याच्यामध्ये तूप वगैरे टाकून हे आळण बनवतात आणि साखर. आणि ही आहे आमच्याकडे स्पेशल, आमच्या इकडे गावाला पण बनवतात आणि इकडे पण मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे आमटी. आणि इथे आहे आपले पापड, लिज्जत पापड. हे पापड आणि हे मी घरी बनवलेले पापड आहेत, साबुदाणा पापड मी हे घरी बनवलेले आहेत. आणि इथे आहे आपली माझ्या मुलाला खूप आवडणारी स्पेशल अशी दाल खिचडी. त्याला हे आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी स्पेशल आज दाल खिचडी बनवलेली आहे. तर हा बेत कसा वाटला आणि बघा कसा वाटतोय बेत पुरणपोळीचा, आणि हा बेत कसा वाटला कमेंट करून सांगा यूट्यूब फॅमिली. आणि तुम्ही पण या पुरणपोळी वगैरे खायला, एन्जॉय करायला आमच्यासोबत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सर्वांनी सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सर्वांनी सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की ताई पुरणपोळी छान वगैरे झालेली. चला आता आम्ही घेतो जेवून, तुम्ही पण या जेवायला. तर बाय.